तर मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती। तर मित्रांनो पहिले तर मी या ठिकाणी सर्वात आधी तुम्हा सर्वांची माफी मागतो, कारण आपल्याला भीम जयंतीचे भरपूर व्हिडिओज क्रिएट करायचे होते, पण प्रिंटिंगचं काम वाढल्यामुळे मला या ठिकाणी व्हिडिओज करता आले नाहीत। तर मित्रांनो तुमच्यासाठी सांगायचं म्हणजे 40-45 बॅनर्स आपल्याकडून या ठिकाणी प्रिंट होऊन गेलेले आहेत, तर त्याच्यामुळे मला बाकीचे जे काही असेल व्हिडिओ करण्यासाठी वेळ मिळाला नाही, म्हणून आपले व्हिडिओज या ठिकाणी आले नाहीत। आणि मित्रांनो दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे तर कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं आपले 1 लाख सबस्क्रायबर्स कंप्लीट होतील। तर मित्रांनो कालचा व्हिडिओ पडल्याबरोबर लगेच आपले जे काही असतील ते 1 लाख सबस्क्रायबर्स या ठिकाणी कंप्लीट झालेत। तर हे सर्वांचं श्रेय जातं तुम्हाला आणि आपले जे काही सपोर्टर लोक असतील त्या सर्वांना। तर त्यामुळे सर्वात आधी तुमचं आणि तुमच्या माझ्या एडिटिंग फॅमिलीचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। आणि मित्रांनो आजची जे काही डिझाइन असेल तर ही डिझाइन आपण या ठिकाणी सोशल मीडियासाठी क्रिएट केलेलं आहे। मटेरियल वगैरे जे काही असेल मी ते मी एडिटिंग पुढे तुम्हाला दाखवतोयच, पण तुम्हाला जर काही अडचण येत असतील किंवा जर काही प्रॉब्लेम वगैरे वाटली असेल तर तुम्ही जाऊ शकता इंस्टाग्रामला, आणि इंस्टाग्रामला गेल्याच्या नंतर तुम्ही मला मेसेज वगैरे त्या ठिकाणी करू शकता। तर मित्रांनो अशा पद्धतीचे जे काही असेल तर ती आपली इंस्टाग्रामची आयडी आहे। तर जे काही मी प्रिंट केलेल्या डिझाईन्स होत्या त्याच्यातल्या 2-4 डिझाईनचे व्हिडिओज मला या ठिकाणी फक्त पोस्ट करता आले, बाकीचे मी फक्त या ठिकाणी ड्राफ्टमध्ये सेव्ह करून ठेवलेले आहेत। आज जमले तर आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी आपण या ठिकाणी व्हिडिओ सुद्धा या ठिकाणी पोस्ट करूयात। आणि बाकी मित्रांनो तुम्हाला जर याच्यामध्ये काही माहिती पाहिजे असेल किंवा तुम्हाला जर काही अडचणी वगैरे येत असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता, किंवा आपले जे काही कमेंट बॉक्स असेल त्या ठिकाणी सुद्धा जाऊन तुम्हाला या ठिकाणी सांगू शकता। बाकी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही रील्स वगैरे असेल तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। बाकी आपण आज जाऊयात आपलं आजचं जे काही मटेरियल असेल तर ते मटेरियल पाहण्यासाठी। तर स्टार्टिंगला बघू शकता या ठिकाणी फोल्डरचं नाव ठेवलेलं मी भीम जयंती 01 अशा पद्धतीने या ठिकाणी नाव दिलेलं आहे। तर माझा प्रयत्न राहील की आजच्याच डेटमध्ये म्हणजे थोड्या वेळामध्ये 7-8 वाजेपर्यंत आपला दुसरा सुद्धा व्हिडिओ या ठिकाणी पडला पाहिजे। तर मी प्रयत्न करणार आहे, तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी सपोर्ट चांगल्या पद्धतीने करा। आणि भावांनो तुम्ही जर अजून कमेंट बॉक्समध्ये जाऊन जय भीम कमेंट केली नसेल तर पटकन जा आणि जय भीम नावाची कमेंट या ठिकाणी तुम्हाला करून टाकायचं भावांनो। आणि आजचं जे काही मटेरियल असेल तर मटेरियलमध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता मी या ठिकाणी एक सुंदर असं बॅकग्राऊंड दिलं होतं तुम्हाला डार्क रंगाचं, त्याच्यासोबतच या ठिकाणी एक कॉम्बोचं बॅकग्राऊंड दिलेलं आहे। तर त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो काही पीएनजी असेल तो पीएनजी आणि सोबतच मागं वर्ल्ड बिगेस्ट फेस्टिवल अशा पद्धतीने एक टेक्स्ट होतं ओव्हरले केलेलं, ते सुद्धा या ठिकाणी अटॅच करून दिलेलं आहे। आणि मित्रांनो एवढ्यावरच न थांबता तर या ठिकाणी जो काही पीएनजी असेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता बाबासाहेबांचा पीएनजी हा बऱ्याच जागी अवेलेबल नाही आहे। तर ही जी काही पीएनजी असेल तर पीएनजी फॉर्मॅटमध्ये मी या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे। तर लेंथ बघायची असेल तर बघू शकता लगभग 9 MB च्या आसपासचा जो काही पीएनजी असेल हा पीएनजी तुम्हाला दिलाय। आणि बऱ्याच जे काही बॅनर्स असतील त्याच्यावर मी प्रिंटिंगसाठी सुद्धा हे या ठिकाणी यूज केलं होतं, मला चांगलं वाटलं त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे। सोबतच एक अशा पद्धतीची जी काही जेपीजी फाईल असेल ती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे। तर मटेरियल जे काही असेल पूर्ण या ठिकाणी तुम्हाला दिले। तर जेपीजी फाईल तुम्ही रेफरन्ससाठी यूज करू शकता, किंवा तुम्ही तुमची जे काही मार्केटिंग असेल त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता। तर जास्त तुम्हाला बोर न करता मटेरियल तुम्ही या ठिकाणी सर्व गोष्टी बघून घ्या। आपण जाऊयात आपल्या आजचे जे काही पीएल फाईल असेल त्या पीएल फाईलकडे। ओके, तर सिंपलमध्ये मी जे काही पिक्सेल लॅबचं ॲप्लिकेशन असेल ते या ठिकाणी ओपन केले। ओपन केल्याच्या नंतर मी चालले माय प्रोजेक्ट्समध्ये, आणि या ठिकाणी तुम्ही टॉपला बघू शकता भीम जयंती 01 अशा पद्धतीने या ठिकाणी फोल्डर असेल, सॉरी मित्रांनो जे काही फाईल असेल ते आहे। तर या ठिकाणी मी क्लिक केलेलं आहे। क्लिक केल्याच्या नंतर थोडा लोड होईल, आणि लोड झाल्याच्या नंतर आपली जी काही पीएल फाईल असेल म्हणजे जो काही प्रोजेक्ट असेल तो प्रोजेक्ट या ठिकाणी ओपन झालेला आहे। तर मी आता या ठिकाणी लेयर्समध्ये जातोय। लेयर्समध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता सर्व जे काही लेयर्स असतील मी या ठिकाणी बॅकग्राऊंड पासून वरच्या जे काही पीएनजी पर्यंत असतील सर्व या ठिकाणी लॉक करून ठेवलेले आहेत। याच्यामधले आता तुम्हाला जे कोणत्या पीएनजीज पाहिजे नसतील ते तुम्ही या ठिकाणी रिमूव्ह करू शकता। तुम्ही तुमच्या बनवल्या असेल तुमच्या या ठिकाणी ऍड करू शकताय, किंवा सेम जर तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्यामध्ये जे काही माझा फोटो असेल किंवा माझं जे काही मॉडेलचं नाव असेल किंवा माझं जे काही लोगो असेल तर हे गोष्टी तुम्ही या ठिकाणी डिलीट करू शकता। आणि त्याच्याऐवजी तुम्ही तुमचे जे कोणी क्लायंट असतील किंवा तुम्ही स्वतःसाठी जर डिझाईन क्रिएट करत असाल तुम्ही स्वतःचं कंटेंट या ठिकाणी टाकू शकता, आणि मग तुमची जी काही तयार झालेली डिझाईन असेल ती तुम्ही अपलोड पोस्ट वगैरे या ठिकाणी करू शकता। तर मित्रांनो या ठिकाणी 2 प्रॉब्लेम्स आहेत। सर्वात पहिला म्हणजे ज्यांना कोणाला पीएल फाईल ऍड करता येत नसेल तर त्यांनी टेलिग्राम चॅनलला आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक व्हिडिओ या ठिकाणी पिन करून ठेवलेला आहे, हाऊ टू ओपन पीएल फाईल म्हणून। तर ज्यांना कोणाला प्रॉब्लेम येत असेल त्यांनी ती पीएल फाईल ओपन करू शकता। आणि ज्यांच्या मोबाईलचं वर्जन अँड्रॉइड 12 च्या वरचं गेलं असेल तर त्यांच्या मोबाईलमध्ये पिक्सेल लॅब चालत नाही नवीनवालं, तर त्यांनी ते ओल्ड पिक्सेल लॅब घ्यायचं, त्याच्यामध्ये तुमचं या ठिकाणी प्रॉपर गोष्टी होऊन जातील। आणि ज्यांच्या चालतच नसेल पीएल फाईल त्यांनी सरळ सरळ जायचंय आणि आपलं जे काही पीएनजी मटेरियल असेल ते पीएनजी मटेरियल या ठिकाणी डाउनलोड करायचं, आणि तुम्ही पीएनजी सुद्धा या ठिकाणी यूज करू शकता, आणि त्याच्या मार्फत सुद्धा तुम्ही तुमची जी काही डिझाईन असेल ती डिझाईन या ठिकाणी तुम्ही क्रिएट करू शकता। ओके, तर मित्रांनो आता राहिला सर्वात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे की पासवर्डचा। तर मित्रांनो पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे 1428, किती टाकायचा आहे 1428, 4 अंकाचा आहे, आणि हा टाकल्याच्या नंतर तुम्ही फाईल्स या ठिकाणी ओपन करू शकता। आता ज्यांना कोणाला बोललेला पासवर्ड समजला नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये जायचं, त्या ठिकाणी मी एक भीम जयंतीच्या शुभेच्छा देणारी कमेंट या ठिकाणी पिन केली असेल त्या कमेंटला क्लिक करा, त्याच्यानंतर स्क्रोल करत खाली जायचे, पासवर्डच्या पुढे 4 अंक लिहिलेले असतील ते 4 अंक घ्यायचे, आणि तुमची पीएल फाईल आणि पिक्सेल लॅबची जी काही पीएलपी फाईल असेल दोन्ही फाईल्स तुम्ही या ठिकाणी ओपन करू शकता। बाकी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबूयात, भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।